नमस्कार. आज आपण भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रमुख स्टॉक आणि कमॉडिटी एक्सचेंजेस, मेजर स्टॉक अँड कमॉडिटी एक्सचेंजेस इन इंडियाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. गुंतवणूक आणि व्यापार कुठे होतो हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक्सचेंज म्हणजे एक अशी केंद्रीकृत जागा जिथे खरेदीदार आणि विक्रेते एकत्र येऊन गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट आणि वस्तूंची देवाणघेवाण करतात. हे मार्केटला पारदर्शक आणि कार्यक्षम बनवते. भारताच्या इक्विटी बाजारात इक्विटी मार्केट दोन प्रमुख नावे आहेत, NSE आणि BSE. हे दोन्ही भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत. आता आपण या दोन दिग्गजांमध्ये जायंट्स काय फरक आहे ते पाहूया. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशियातील सर्वात जुने एक्सचेंज आहे, ज्याची स्थापना 1875 मध्ये झाली. हे भारतीय आर्थिक इतिहासाचे प्रतीक आहे. BSEचा प्रमुख निर्देशांक इंडेक्स सेन्सेक्स आहे. हा BSEवर सूचीबद्ध असलेल्या टॉप 30 कंपन्यांच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करतो, ज्यामुळे तो बाजाराच्या एकूण स्थितीचा अंदाज देतो. पडद्यावर तुम्हाला BSEची प्रतिष्ठित इमारत दिसत आहे. ही केवळ एक इमारत नाही, तर भारतीय गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट विश्वाचा आधारस्तंभ आहे. आता आपण NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजबद्दल जाणून घेऊया, जो आधुनिक बाजाराचा चेहरा आहे. NSEची स्थापना 1992 मध्ये झाली आणि तो व्यापाराच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये भारतातील सर्वात मोठा आणि आधुनिक एक्सचेंज ठरला आहे. NSEने पूर्णपणे स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग आणले. NSEचा मुख्य निर्देशांक निफ्टी 50 आहे. हा NSEवरील टॉप 50 कामगिरीवर आधारित आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्यापक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो. तुम्ही तांत्रिक विश्लेषण, टेक्निकल अनालिसिस करत असाल तर NSE आणि BSEच्या डेटावर आधारित हे कॅन्डलस्टिक चार्ट्स तुम्हाला बाजाराची दिशा समजून घेण्यास मदत करतील. आता आपण इक्विटी बाजारापासून कमॉडिटी बाजाराकडे वळूया, जिथे वस्तूंचा व्यापार होतो. MCX मल्टी कमॉडिटी एक्सचेंज हे भारतातील सर्वात मोठे कमॉडिटी एक्सचेंज आहे. येथे धातू, मेटल्स, ऊर्जा, एनर्जी जसे क्रूड ऑइल आणि मौल्यवान धातू, बुलियन, सोने चांदी यांचा व्यापार केला जातो. NCDEX नॅशनल कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज हे कृषी कमॉडिटी, ॲग्रिकल्चरल कमॉडिटीजच्या व्यापारासाठी महत्त्वाचे आहे. इथे मसाले, स्पायसेस, डाळी, पल्सेस आणि धान्य, ग्रेन्स यांसारख्या शेतमालाचा व्यापार होतो. NCDEX शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य किंमत मिळवून देण्यास मदत करते, ज्यामुळे कृषी क्षेत्रातील जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट करणे सोपे होते. आता या दोन वेगवेगळ्या बाजारांची तुलना, कंपॅरिझन आणि त्यांचे नियमन, रेग्युलेशन कोण करते हे पाहू. इक्विटीमध्ये तुम्ही कंपन्यांचे शेअर्स खरेदी करता, तर कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही भौतिक वस्तूंचा व्यापार करता. दोन्ही बाजारांचे स्वरूप, वेळ आणि व्यापार धोरणे वेगळी आहेत. सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे एक नियामक प्राधिकरण, रेग्युलेटर आहे. हे भारतातील सर्व स्टॉक आणि कमोडिटी एक्सचेंजेसवर नियंत्रण ठेवते, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित राहते. शेवटच्या टप्प्यात आपण या एक्सचेंजेसचे महत्त्व थोडक्यात समजूया. हे सर्व एक्सचेंज भारतीय अर्थव्यवस्थेसाठी भांडवल निर्मिती, कॅपिटल फॉर्मेशन, किंमत निश्चिती, प्राइस डिस्कव्हरी आणि आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अधिक शैक्षणिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.